एक बंगला बने न्यारा एक मग भाग्यश्री ताई, काय झालं? एक विचारायचं होतं. विचारा ना. आपल्या घराच्या आसपास कुठे एखादं छान असं मंदिर आहे का? हो आहे ना, आहे? इथे जवळच आहे. आपल्या गेट मधून बाहेर पडलात ना की उजव्या बाजूला अगदी 5 मिनिटावर आहे. तिथे गणपती, महालक्ष्मी, शनी महाराज, सूर्यनारायण सगळे देव आहेत. एकूण 21 देव आहेत. अरे वा 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 वा, छान. काय आहे, मोठ्या लोकांच्या घराच्या भोवतीची मंदिरं पण मोठी. काका हो, तुम्ही किती मजेशीर बोलता. काका थँक्यू हा, मगाशी कुल्फी दिली त्याबद्दल. काय थँक्यू काय म्हणताय भाग्यश्री ताई? ती कुल्फी मी आणली आपली प्रेमाने. काका तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का? हा. मला भाग्यश्री ताई नका म्हणू. म्हणजे मी तुम्हाला अमृतासारखीच आहे ना. नाही, ते खरं आहे. म्हणजे त्या नात्याने माझे तुम्हाला आशीर्वादच आहेत हो. पण शेवटी ज्याचा मान त्याला द्यायलाच हवा ना. चला, पण माझं मोठं काम केलं तुम्ही. म्हणजे आता अमृतासाठी जे व्रत करतोय ना मी, त्याची सांगता एका छानशा देवळात मला करता येईल. व्रत? कसलं व्रत? हे म्हणजे अमृतासाठी मी एक व्रत केलंय खास. काय होतं, माझ्या मनात होतं की अमृताचं लग्न एखाद्या चांगल्या घराण्यात, सुसंस्कृत घराण्यात व्हावं. आता ते झालंच ना, गाडग्यांची सून झाली ती. म्हणजे माझं व्रत पूर्ण झालं. आता त्याची सांगता व्हायला हवी ना. आणि आणखीन एक गोष्ट, म्हणजे हे व्रत पूर्ण करावं, त्याची सांगता करावी असा विचार जेव्हा माझ्या मनात आला ना, तेव्हाच मला असं वाटून गेलं की आता अमृताची कूस उजवावी म्हणून एक तिच्यासाठी व्रत करायला हवं. आणि बघा ना, माझ्या मनात हा विचार आला आणि ताबडतोब फळ मिळालं. काय झालंय? मला काकांचं खूप टेन्शन आलं रे अक्षय. काय केलं त्यांनी आता नवीन? केलं काही नाहीये, पण खूप काही होऊ शकतं. म्हणजे ते गोड गोड बोलून ना घरातल्यांना घोळात घ्यायचा प्रयत्न करतायत. तुला माहितीये आज काय झालं? आज ते आले आणि सगळ्या घरातल्या बायकांना त्यांनी कुल्फी दिली आणि काय म्हणाले की तुम्ही सगळी घरातली कामं करता, मी एवढं तरी केलं पाहिजे. कळतंय ना तुला? त्यांचा हा अनुभव आलाय मला. मी तुला सांगितलं नाही आधी, कारण मला वाटलं की तुला वाईट वाटेल. पण तुला सगळं माहितीये त्यांच्याबद्दल. मला आधी एवढं कळायचं नाही रे, पण आपल्या लग्नाच्या प्रसंगापासून ना मला त्यांचा स्वभाव कळायला लागला. पण आई बाबांना खूप विश्वास आहे त्यांच्यावर. आई तर भक्तच आहे माहितीये त्यांची. तसं वेळोवेळी त्यांनी घरासाठी खूप काही केलंय, पण असं केलं तर उलट गुंता वाढतो रे अक्षय. त्या माणसाशी कसं वागावं ना मला खरंच कळत नाही. खरंय का? त्यांनी माझ्याकडून पैसे काढलेच ना, मी पण दिले. कारण काय, त्यांच्यामुळे ना केवूला सेफ जागा मिळाली. नाही, पण आपल्याला माहिती आहेत ना ते कसे. आपण नीट सांभाळून वागूया त्यांच्याशी. आणि लेट्स होप की घरातलं कोणी त्यांच्या गोड बोलण्याला भूलू नये. काका मी सुद्धा करू शकते का हे व्रत? नाही, खरं म्हणजे कारण काय, हे व्रत आपलं आपण नसतं करायचं. हे आपल्यासाठी दुसऱ्या कोणीतरी व्रत करायचं असतं. आता तुम्हाला गंमत सांगतो, मी अमृतासाठी हे व्रत करतो ना, हे खुद्द अमृताला सुद्धा माहित नाहीये. मग तुम्ही कराल माझ्यासाठी हे व्रत? म्हणजे मी सुद्धा तुम्हाला अमृतासारखीच आहे ना. हो, करीन ना, नक्की करीन. पण तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल त्यासाठी, 1 महिनाभर. कारण काय की आता अमृतासाठी मी जेव्हा हे व्रत केलं तेव्हा बराच खर्च झालाय. त्यामुळे मग आता मला शक्य नाही. पण येतील, माझ्याकडे काही दिवसांनी पैसे आले की लगेच तुमच्यासाठी सुद्धा व्रत करीन मी. पण काका, हे व्रत माझ्यासाठी करायचंय तर व्रताला लागणारे पैसे मीच खर्च करायला हवे ना. म्हणजे तरच फळ मिळेल ना मला त्याचं.
आता अमृता आणि तुमचं रक्ताचं नातं आहे. साधारण किती पैसे लागतील त्या व्रताला? लागतात तर बरेच, पण एकदा का फळ मिळालं ना की वाटतं हे म्हणजे काहीच नाही. हो, फळ महत्वाचंच आहे ना. तरी तरी सुद्धा किती पैसे लागतील? म्हणजे बघा, 2 लाख रुपये लागतात. काय आहे त्याच्यामध्ये होम हवन, रत्नपूजन वगैरे असतं ना. आता रत्न म्हणजे आलेच की 1 लाख. रत्नांच्या किमती मी काय तुम्हाला सांगतोय, तुम्हाला माहिती असतीलच की. 2 लाख. हो. काका, चालेल. चालेल, मला काही हरकत नाहीये. पण तुम्ही कराल ना माझ्यासाठी हे व्रत? मी 2 लाख तुम्हाला उद्या दिले तर चालतील का? म्हणजे मला 2 लाखाची सोय करावी लागेल ना. चालेल? उद्या हा. बाकीश्री, अगं वास तरी बघ. अं? अगं छान परफ्यूम स्प्रे केले मी तुझ्या मनगटावर, हे तरी कळले का? छान आहे. सो अनरोमॅन्टिक. कसला एवढा विचार करतेस? अनंता, मला 2 लाख रुपये हवेत. काय? अगदी ड्रेस मागितल्यासारखं कॅज्युअली विचारतेस. मला 2 लाख रुपये देशील का? अगं द्यायला काय नाहीये स्वीट हार्ट, पण मला सांग ना, नक्की कशासाठी हवेत तुला? अरे ते मी हा. काही नाही. मी नाही सांगू शकत तुला. आणि मी सांगितलं नाही तर तू देणार नाहीयेस का मला? अनंत, मी याआधी कधी तुझ्याकडे मागितलेत का रे पैसे? हे बघ, तू 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 असं समज ना की जे 3 वर्षात घडलं नाहीये ना, ते 3 महिन्यात घडावं म्हणून मला हवे. प्लीज. सॉरी, म्हणजे रात्री एवढ्या उशिरा येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण काय आहे, कामच तसं अर्जंट होतं. एवढं काय काम आहे अर्जंट? माझ्या एका स्नेहांना देण्यासाठी मला एक खडा हवा होता. हो, ही काही वेळ आहे का? सॉरी. तुम्ही उद्या पेढीवर या. हो दिनकर, हो काय बोलताय? अहो मला तो तसला खडा हवाय, तो पेढीवर येऊन मी. हे बघा, असेल एखादा घरात तर बघा ना, म्हणजे इथल्या इथे देऊन टाका मला. थांबा, ते बघावे लागतील. बघा ना प्लीज. थांबा. हो. आणि हे बघा, 5,000च्या खाली मी खडे विकत नाही. हो. थांबा. हो थांबतो ना. अगं वसुधा, हे काय करतेस तू? काय करते म्हणजे? ती अमृता जेव्हापासून घरात आले, आपल्याला विकता आलेत का खडे? नाही ना. मग निदान या मार्गाने एखादा दुसरा खडा विकला जात असेल तर बरं आहे. फुकट तर मागत नाहीये ना तो. अगं 55,000पासून 5 लाखापर्यंत विकतो मी हे खडे. हो कबूल आहे, पण आता 5,000 म्हणतोय ना, तर 5 तर 5. बर समजू शकताय. मला सांगा, शेवटचा खडा तुम्ही कधी विकला होता? हा, म्हणूनच म्हणते 5,000 मिळतायत, पदरात पाडून घ्या. आणि तसंही लपवाछपवी तर करत नाहीये की नाही आपण? नाही करत आहोत की नाही? कारण त्या बाबाला माहितीये हा खडा खोटाच आहे. त्याचा तो काय तो व्यवहार बघेल. आपल्याला 5,000 खरे खुरे मिळतायत हातात, घ्या आणि देऊन टाका. हा, धन्यवाद.
हुशार आहे माणूस. जे काय म्हणत होता ना, माझी सत्ता या घरावर चालावी म्हणून काहीतरी मार्ग आहे, तो जाणून घेतला पाहिजे. हा, पैसे जातील थोडे, पण कोटींचा फायदा होत असेल तर लाख सोडायला काय हरकत आहे. भेटतेच उद्या याला. काका तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 लाख आणलेत मी. बर. तुम्ही व्रत सुरू कराल ना? हो, मला नक्की गुण येईल ना? प्रश्नच नाही. हा, अगं अमृताचं उदाहरण ढळढळीत डोळ्यासमोर आहे ना. गुण गुण हा गुण येणार म्हणजे येणार. बरे बघ, संध्याकाळी ते रत्न तुझ्या ताब्यात देईन. हा, म्हणजे आता पैसे आलेले आहेत. ऑर्डर मी देऊन ठेवली होती आधीच. रोज त्या रत्नाची पूजा करायची. मात्र ती पूजा कुणालाही दाखवायची नाही, किंवा आपण ही पूजा करतोय हे कुणालाही सांगायचं नाही. लक्षात आहे ना? हो हो. हा, आता बाकीची जी काय पथ्य वगैरे पाळायची आहेत ना, ती मी तुला संध्याकाळी सांगेन रत्न देताना. ठीक आहे? हा, तेव्हा तू आता अगदी निश्चिंत राहा. हो, आता तुम्हाला सांगितलंय म्हणजे माझी काळजीच मिटली. हा. काय बोलताय तुम्ही भाग्यश्री? हा? अगं आम्ही ना ते सॉरी सॉरी. अगं काय झालं, ही आता गावावरनं आली ना, तेव्हा तिने संत्रा बर्फी आणली होती. तर मी तिला म्हटलं की आपल्याकडचा तो कोण ना मिठाईवाला, तो फुकटमल. छोटूमल. हा, छोटूमल. त्याच्याकडे हे अंजीर बर्फी मस्त मिळते, हो की नाही? मी आणणार तुझ्यासाठी अंजीर बर्फी आणणार, तू काळजीच करू नकोस. बर, चला चला, मला थोडं काम आहे. चला. मी पण आलेच. मला काम सांगितलंय माईने जरा. ऐक ना, हे फोनच उचलत नाहीये यार. काय हळू? मी काय नाव घेतलं का किऊचं? आत्ता घेतलं ना? अरे हिने फोन नाही उचलला की टेन्शन येतं का मला. ते जाऊ दे, चल आपण जाऊन येऊ वैद्यांकडे. चल. कमळा, अगं कमळा, कमळा, अगं बाई, हे काय करतेस? काहीच केलं नाहीस का खायला अजून? मी तुम्हाला सांगितलं ना, मला नाही येत हे सगळं. बाई, आमच्याकडे नाही हो अशी पद्धत. हा, अगं मी केवढी, तू केवढी. हा, तू उलट मला असं म्हणायला हवंस, तुम्ही स्वस्थ बसा, मी तुम्हाला सगळं आणून देते, काय हवंय तुम्हाला, असं विचारायला हवं होतं. बट वाय? वाय म्हणजे काय? दुसरीकडे पाहुणं म्हणून गेल्यानंतर मुलींनी असं वागायचं असतं. पण मला खरंच नाही येतो काही. अरे देवा, अगं लग्न झाल्यावरती काय करशील उद्या? आमच्या अमृताकडे बघ, तिला काहीच यायचं नाही, पण घाडग्यांकडे गेल्यावरती सगळं शिकली की नाही. मग खरंच करून बघू का काहीतरी? लग्न झाल्यावर त्या डेंजरस लोकांना थोडं तरी इम्प्रेस करावं लागेलच. बघतेच काहीतरी ट्राय करून, आणि परत अमृता भेटली की तिला फॉड फॉड सांगता येईल. मग आता काय करतेस? बोल. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला सांगा, तुम्ही जसं सांगाल ना मी तसंच करेन. हा, तू असं कर, एक कढई अशी गॅसवरती ठेव. हे पातेलं सुद्धा चालेल. हा, आणि मग त्याच्यामध्ये पाणी ओत. पाणी उकळायला लागल्यानंतर त्याच्यामध्ये रवा, हळद, तिखट, मीठ, साखर असं सगळं घाल आणि ढवळ. हा, कळलंय ना तुला? हा, मी बाहेर बसते तोपर्यंत करा, व्यवस्थित कर. हा, लवकर कर बाई, भूक लागली पुष्कळ. हे काय यार, ह्याला काय अर्थ आहे? शी, काहीतरी करूनच बघते आज. हकीला इम्प्रेस करायचंय. अक्षय, लवकर ये ना. थँक्यू. अगं त्याच्या दुकानासमोर गाडी लावली ना मी, म्हणून चॉकलेट्स घेतले त्याच्याकडून. हे घे. काय टाइमपास आहे रे अक्षय. अरे एक तर तुझ्यामुळे उशीर झालाय. माझ्यामुळे? हो ना, किती वेळ अर्शासमोर होता. हे माझ्या फोनवर ना क्यूचा एकही मिस कॉल नाहीये. तुला आलाय का बघ, चेक कर एकदा. तुम्ही काल रात्रीच बोललात ना? काल रात्री. काय सारखं सारखं आहे. अरे एकदा प्रेमात पड, मग तुला कळेल.
अच्छा, मग पण मी कशी प्रेमात पडू शकणार? माझं तर लग्न झालंय. हो, आणि त्यात तो आता प्रेग्नंट पण आहे. आलाय? ए नाहीये रे मिस्ड कॉल. अरे यार, मग तिला आता फोन करावा लागेल, कारण ती प्रेशर मध्ये असणार. तिचे डॅड आणि काका भेटले ना काल म्हणून. तुला काय वाटतं? मला तर वाटतं यार की ते ऍक्सिडेंटली भेटले असणार एकमेकांना. कसेही भेटले असले तरी ते भेटले यार अक्षय. उगाच काकांना एक पॉइंट मिळाला ना. नाही, बोलूया तिच्याशी. बरोबर आहे. आधी जाऊया वैद्यांकडे. चल, उशीर झालाय. चल. ठीक आहे दादा. पेपर द्या. हो सर. चल घेतो. ठीक आहे सर. काय पैसे? हा अर्जुन आहे का? नीटसा दिसत. अरे हो ना, देतोय ना. काय पळून जातोय का? ठीक आहे. चल. अरे अक्षय, काय? हे तर मॅटर्निटी हाऊस आहे. हा मग? माई म्हणत होत्या ना वैद्यांकडे जायचंय. हा. मला वाटलं आपण कुठल्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये येऊ. अगं, त्या डॉक्टरांचं आडनाव वैद्य आहे. त्यांनीच इतकं मोठं हॉस्पिटल बांधलंय आता, नाड्या तपासून. अरे पण फक्त नाडी तपासून ते मला सांगणार की मी प्रेग्नेंट आहे की नाही. असं म्हणतात, म्हणून तिकडे आणलंय मी तुला. काय माहिती का, नाडी तपासतील आणि सांगतील की तू प्रेग्नेंट नाहीयेस म्हणून. म्हणजे आपल्या डोक्याचा ताप उतरला. थँक गॉड आपण इकडे आलो हं अक्षय. अरे तुला माहिती आहे, सकाळी मला एक बादली उचलायची होती. मला वाटलं मी बादली कशी उचलू शकेल, मला सांभाळून राहायला हवं. नाही, हे तुझं वेळ वाढायच्या आधी आपल्या डॉक्टरकडे जावं लागेल. हा, चल जपून चल, हळू. ए मी प्रेग्नेंट नाहीये. चल. ते अच्छा, आता बघ मजा. अब आया उन पहाड़ के नीचे. काय? चांगली मजा करतो. थांब, तिकडे बघ ना कोण आहे. थांब, घाबरायचं नाही, पळून नको जाऊ. जरा मजा करूया. तुला गरगरते? बरं वाटत नाही? ही मजा आहे का तुझी? हो प्लीज. गरगरते? कुठे नाही? हो म्हण. हो करते. बरं वाटत नाहीये? हो बरं वाटत नाही. थांब, मी बघतो का कोणी आहे का. अरे कोणी आहे का? अरे यार. नमस्कार काका. काय रे, बायकोला घेऊन इथे कुठे? हे हॉस्पिटल आहे ना, बरं वाटत नाही तिला. प्रेग्नंट आहे ती. चल. अरे वा, गोड बातमी आहे. छान, काळजी घ्या. काका कियारा कुठे आहे? गोव्याला गेले अर्जुन सोबत. तुम्ही आज चालत गाडी आणली नाही का? का वाईट वाटतं का तुला? अरे माणसाने चालावं कधीतरी, तब्येतीसाठी ठीक असतं. बरोबर. अरे बरं, बोलत काय बसलाय? उशीर होत असेल ना तुम्हाला. जा आज जा. आणि हो, काळजी घे बायकोची. चल, काळजी घे, जपून. चल. त्रास होत नाहीये ना? नाही. हा, नक्की? हा. केला की नाही पॉप? काही तर ते पोपट केला मी. काय पोपट केला मी अक्षय? तू त्यांना का सांगितलंस? अगं त्यांना पटेल ना आता की माझं आणि किऊचं काहीच नाहीये. पटेल त्यांना. त्यांना पटेल. कियाराचं काय? अरे ते आत्ता जाऊन सांगतील की तू मला मॅटर्निटी होम मध्ये घेऊन आलायस अक्षय. आणि तिला खरंच वाटेल की तू प्रेग्नंट आहेस. बाई चहा घ्या. अवेळी कधी चहा पितो का आपण? म्हणजे मीच नियम करायचा आणि मीच मोडायचे? हो माई, नुसता नावालाच चहा आहे.
तुम्हाला आज जरा कणकण आहे ना, सर्दी आहे, खोकला आहे, म्हणून तुम्ही कसं आम्हाला बरं नसताना चहा देताना तसा आणलाय करून. अश्वगंधा, तुळस सगळं घातलेलं आहे त्याच्यामध्ये. गवती चहा पण आहे. बघा बरं तुमच्यासारखा झालाय का? तू ऐकणारेस थोडीच. गुणाची असं. अगदी बरं वाटलं हो. जमला? एकदम. वसुधा, पेढीवर डबे पाठवलेस का? हो. बरं, आता अक्षय आणि अमृत आले ना की मग जेवायला बसू आपण. आणि अमृताला सगळं विचारून घे आणि लिहून घे तिच्याकडनं सगळं. तिच्याकडून सगळं करून घ्यायचंय. लक्षात आलं ना? नाही, या हल्लीच्या मुलींना असं वाटतं की आपण आपल्या जुन्या पद्धती लागतोय ह्यांच्यावर, पण त्यामागे काही शास्त्र आहे हे माहीतच नसतं त्यांना. खरंय माई. अगं बाई, आले वाटतं दोघं. या, काय रे, पाणी आणू का ग? दमलीस का ग? काय म्हणाले वैद्य? अमृता, काय म्हणाले वैद्य? ते म्हणाले अगं सांग, लाजू नको, बोल. ते म्हणाले की अमृता प्रेग्नंट नाहीये. आई 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 गो, भूक लागली ग बाई बाई बाई, भूक लागली गो. किती भूक लागली अगं. काय झालं की नाही? हो, झालं की. बघा. अगं बाई, अगं हे काय केलंय? चिकटलंय सगळं. तुम्ही जसं सांगितलेलं तसंच केलं मी. अगं अगं मी काय सांगितलं? छे, मी जेव्हा करते ना तेव्हा असा मऊ लुसलुशीत असा उपमा होतो. त्याच्यावरती खोबरं आणि कोथिंबीर असा सुंदर होतो ना उपमा. अगं काय विचारच नकोस बाई. हे बघा, डोंट ट्राय टू फूल मी. तुम्हालाच काही येत नाही. मी पिझ्झा खाते आणि तुम्ही चायनीज. पण मागवतात तर बाहेरूनच ना. उगाच स्टाईल नका मारू. मला नाही करायचं काही. मी जाऊन बाहेरूनच मागवते. काही 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 बाहेरून मागवणार आहेस? आपल्या दोघींसाठी मागव. काय बाई, काही येत नाही. नुसती एरंडासारखी वाढली. अगं ऑर्डर दिलीस का? हो हो, थांबा. अगं बाई ग, अरे अरे काही नाही, कशात काय नाही, एवढं कौतुक आहे. वसुधा, नाही येतो मी. अरे कसं जमतं का तुला असं सगळं पुढे पुढे करायला? खरंच कसं जमतं? बघ भाग्यश्री, जरा शिकून घे. बाकी तुला काही नाही आलं तरी चालेल, पण हे असं पुढे पुढे करणं, कौतुक करून घेणं, हे सगळं जमलं पाहिजे. मी पण मृदुलाकडनं शिकून घेणार आहे असं छान गोड बोलायला. काय म्हणतात त्याला, मृदू बोलायला, वागायला, नेमकं बोलायला. अगं आपला फायदा आहे त्याच्यात. स्वार्थापोटी सांगते मी तुला, हे शिकून घे. आता नाही का बघितलंस तू, मृदुलांनी असा चहा आणून दिला आणि गोड गोड बोलली ती माईंशी. म्हणजे आता खरी चहाची वेळ नाहीये तरी सुद्धा केवळ ती गोड गोड बोलली म्हणून माईंनी चहा संपवला. हे आलं पाहिजे तुला आणि मला, असं दोघींसारखं शिकून घेऊया दोघी, म्हणजे आपण माईच्या लाडक्या होऊ. सगळ्या घराची साफसफाई, सगळ्या झाडांना पाणी,
आणि संपूर्ण गच्ची धुवून काढायची आजच्या आज. Yes, one green apple mojito, one mango souffle, yeah, and 2 waffles. Yes. Next is 1 taco and 1 croissant and 2 Mexican pizza with panini. Yes. And don't forget about 2 waffles. Okay, thank you. काय ग, तू खायला मागवणार होतीस ना हॉटेलमधून? हा, मग या भूमितीच्या कंपास बॉक्स मधल्या साहित्यासारखं ते कर्कटक आणि कोण मापक काय मागवतेस? What? भूमिती? खायला मिळणार आहे ना? Course, auntie. Yes. आंटी, हे मला आंटी वगैरे म्हणू नकोस हा, बेबी आत्या म्हण. ओके, मग मी तुम्हाला बेबी म्हणू का? म्हणजे असं एकदम यंग फील कराल तुम्ही. आणि तसं पण तुम्ही किती क्यूट आहात. मला तुम्ही खूप आवडता. माहितीये का? काका, कारण तुम्हालाही स्वयंपाक येत नाही. हे, असं बोलायचं नाही. मला सुद्धा तू खूप आवडतेस. का? हो, का माहितीये? कारण तुला सुद्धा स्वयंपाक येत नाही. आता मी ना शॉवर घ्यायला जाते. तोपर्यंत तुझा तो कंपास बॉक्स येईल ना? हो अगं भूक लागली मला खूप. या या, तुम्ही लवकर शावर करून या. आज है ब्लू पाणी 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 और then we सानी सानी सानी. पाणी 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 पाणी. So cool. यार, या सगळ्या भानगडीत अक्कीलाच कॉल नाही केला मी. माय बेबी मस्ट बी वेटिंग फॉर मी. ना तर डिनर डेटला जाऊया. अर्जुनचा कॉल. अर्जुनचा कॉल म्हणजे डेंजरचा सिग्नल. काय करू? हॅलो अर्जुन. कियारा किती वेळ फोन उचलायला? आय थिंक यू आर इन ट्रबल राईट नाउ. का? काय झालं? आय थिंक तुझ्या डॅडने मला मुंबईत पाहिलंय. मग तू काय बोललास? आय मीन त्यांनी मला बघितलंय की नाही बघितलंय हे बघायला मी तिथे थांबलो नाही, पण आय एम शुअर त्यांना मी दिसलो असणार यार. यार एकदा त्यांच्याशी फोन करून त्यांच्याशी बोलून घे ना यार प्लीज. अगं त्यांचे कंटिन्युअस मला कॉल येत आहेत. आय डोंट नो व्हॉट टू डू. अँड कियारा स्टे इन टच यार. ओके ओके, मी आत्ताच त्यांना कॉल करते. ओके बाय. थँक्स यार, आय मिस यू. वसुधा, हे सगळं तू करायचंस. माई मी काय अगो बाई, तुम्हाला राग आला का? अहो नाही माई, खरंच सांगते मी. आपलं हे असं वातावरणात जरा ताण होता ना, म्हणून थट्टा मस्करी करून ते जरा असं. पण तुम्हाला राग आला असेल तर माफ करावं माई. तुझी थट्टा मस्करी केलेली कोणी चालत नाही ना, मग तूही कुणाची थट्टा मस्करी करायची नाहीस. आणि वसुधा, मी काही तुला आज नाही ओळखत. तुझ्या थट्टेच्या मागचं कारण मला चांगलं ठाऊक असतं. आणि गेले कित्येक दिवस मी बघतेय माझ्या समोर बोलताना तुझा आवाज चढतोय आणि तुझा अगोचरपणाही वाढत चाललाय. नवीन सून घरात आले म्हणून मी काही बोलत नव्हते. वाटलं होतं तुला आज न उद्या कळेल, पण ते तुला कधीच कळलं नाही. तुझा आवाज मात्र चढतच गेलाय. माई माई, जाऊ दे ना आता. राहू दे म्हणूनच आज ही तिने वेळ आणली आपल्यावर. आजपर्यंत सुनांसमोर मी तुला कधीही काही बोलले नाही, पण आज बोलायची वेळ तू आणलीस. कारण त्यांनाही कळायला हवं कसं वागायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या लक्षात आलंच असेल आता, खात्री पटल्याशिवाय कुणालाही काहीही बोलायचं नसतं. अमृतन नाही सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं. तिची लक्षणं बघून मला शंका आली होती.
आणि ही गोष्ट कुठेही बोलू नका असं मी तुम्हाला फार विश्वासाने सांगितलं होतं. पण तू मात्र घरभर दवंडी पिटवलीस. मृदुलाला वाटेल तसं बोललीस. भाग्यश्रीला येता जाता बोलत होतीस. तरीही मी काही बोलले नाही. मृदुला आहे माझी लाडकी, कारण ती समंजस आहे, कमी बोलते, गरज पडली तरच बोलते. पण नयाच्या बाबतीत माझ्या दृष्टीने सगळे एक आहेत. उद्या जर तीही तुझ्यासारखी वागली चुकून माकून, तर तिलाही मी अशीच शिक्षा दे. तेव्हा आज सगळ्या घराची साफसफाई, सगळ्या झाडांना पाणी आणि अख्खी गच्ची धुवून काढायची. आजच्या आज. रात्रीच्या जेवणापर्यंत. आणि ही सगळी कामं ह्याच क्रमाने व्हायला पाहिजेत. एका महाराणीला मोलकरीण बनवायला निघालेत काय? या मनोहर प्रभुणीची 32 आहे ना, बरोबर वाजली. म्हणालाच होता तो. खर तर ना तुमचं वर्चस्व पाहिजे या घरावर वसुधाताई, पण काही ग्रह असे आडवे येतायत. आता या आडव्या येणाऱ्या ग्रहांना जरा दाखवावंच लागेल वसुधा घाडगे काय चीज आहे ते. मिंटू मिंटू बस झालं ना आता, या निघून. अरे पुढे अर्जुन बरोबर तुला संपूर्ण आयुष्य घालवायचंय. आताच सगळ्या मोमेंट्स एन्जॉय करणार का? काय डॅड तुम्ही पण. बरं फोन दे त्याला. डॅड अर्जुनला फोन दे. डॅड तो आत्ता इथे नाहीये. नाहीये म्हणजे कुठे गेलाय? वॉशरूमला. बरं मी होल्ड करतो. तो आला की बोलायला लाव माझ्याशी. मला ना तुमच्याशी दोघांशी एकत्र काहीतरी बोलायचं. हॅलो हॅलो डॅड. हॅलो 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 मिंटू मिंटू. हॅलो डॅड, तुमचा आवाज नाही ऐकू येते. हॅलो हॅलो अर्जुन ऐक ना, हे बघ मी डॅडना कॉल करते आणि कॉन्फरन्सवर घेते, म्हणजे आपण एकाच वेळेस तिघं बोलू शकू. ऍक्च्युली त्यांना काहीही करून आपल्या दोघांचा आवाज एकत्र ऐकायचा आहे. तुला कळतंय ना प्रॉब्लेम? हो लाव लाव. हा हा 1 मिनिट होल्ड कर हा, मी त्यांना लाईनवर घेते. काय मिंटू बाळा मध्येच कुठे जातेस तू? सॉरी डॅड, ते नेटवर्क गेलं. हे बघा अर्जुन पण आला. तुम्हाला आमच्याशी एकत्र बोलायचं होतं ना? थांबा मी स्पीकरवर टाकते. बरं बरं. अर्जुन से हाय टू डॅडी. हाय डॅड. बरं कशी झाली ट्रिप? मस्त एकदम. नाही मला ना खरंच बरं वाटलं की तुम्ही एकत्र माझ्याशी बोलताय. अरे एक गंमत सांगायची राहिली. अर्जुन आज नाही मला एक मुलगा दिसला होता, अगदी हुबेहूब तुझ्यासारखा. पण म्हटलं तू कसा असशील ना इथे. मूर्खपणा आहे रे माझा, बाकी काही नाही. तुम्ही दोघं तिकडे एन्जॉय करताय तर तू इथे कसा असशील? डॅड तुम्हाला आमच्याशी काहीतरी एकत्र बोलायचं होतं ना? अरे हो ते राहीलच नाही का. मिंटू अगं तुझ्या मैत्रिणीची न्यूज आहे. मैत्रिणीची? हो अमृता. अर्जुन ऐकतोस ना रे? अरे वा काय?
अरे तुला ती हॉटेलमध्ये भेटली होती नाही का, मिंटूची मैत्री? हा तिचीच गुड न्यूज आहे. अरे ती प्रेग्नेंट आहे. अरे वा. त्यात तुम्हालाही कोणी सांगितलं? काही नाही रे, म्हणजे तिचा नवरा प्रेग्नेन्सी क्लिनिक मध्ये मला भेटला होता, त्यानेच सांगितलं मला. बर चल. किती आणलेत? हा मला तुमचं तोंड नीट दिसत नाहीये. अरे मला दिसतंय ना तुझं तोंड. नोटा किती आणलेत ते दाखव. ठीक आहे, 2.5 लाख आहेत. आधी 1 लाख रुपये दिले होते, म्हणजे आता फक्त 6.5 लाख रुपये उरले. 6.5 लाख फक्त वाटायला लागले काय? चुटकीसरशी देशील बाकीचे? नाही अहो, माफ करा, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तो चुकून तोंडातून निघून गेला शब्द फक्त. ठीक आहे ठीक आहे. 7 दिवसात देतो बोलला होतास. किती दिवस झाले? 10 लाखातल्या फक्त 3.5. कळाला फक्तचा अर्थ? हो, देतो देतो. हे ते 2.5 लाख मोजून घेताय ना? हा, ठीक आहे चल. ए हो. दिवस मोजत जा. दुदुला आणि माई माझ्या विरोधात एकत्र येत आहेत काय? हा? संगनमत करतायत? नाही, एक दिवस दोघींना लादी पुसायला लावली ना, नाव नाही सांगणार. वसुधा अरे ए ए ओरडतेस कोणावर का? मी कोणा माहितीये का? व्याही आहे, व्याही गाडग्यांचा. ए व्यायाच्या ए गाडगे आहे मी स्वतः. ए, काय निघून गेलं माझ्या तोंडातून? ही असली कसली कामं करताय तुम्ही वसुधा ताई? हा, कोणी तुम्हाला हे करायला सांगितलं? हे हे असं तुम्हाला कोण त्रास देते मला सांगा तुम्ही. आत्ताच्या आत्ता जाऊया आणि माईंच्याकडे तक्रार करूया. चला. हो काका, का ओरडताय? अहो हे काय? माईनेच सांगितलंय करायला. हा? हा, तुम्हालाही सांगून ठेवतो, आमची माई आहे ना फार डेंजर आहे बरं का. हा? तिच्या पुढे कोणाचीही डाळ शिजत नाही. काळजी घ्या. काकू ते तिकडे थोडं राहिलंय. हा, तिथल्या कोरलं साफ करून घे. चला. द्या, आणा आणा, ते माझ्याकडे द्या. उरलेली लादी मी साफ करून घेतो. नाही 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 नाही, अहो एका राणीच्या हातात हे काही शोभत नाही. ते मी माझं बघून घेईन. मला जरा तुमच्याशी बोलायचंय. हो, जशी आज्ञा, म्हणजे ऍज यू विश. मी पुढे हो, आपण पाठीमागून येत आहे. हो, सॉरी. सगळ्यांच्या पापाचे खडे भरणार नाही. चाललोय मी. काय रे, काय झालं? काहीच होत नाहीये यार, म्हणून चाललोय मी आता. अरे पण तू आतापर्यंत ओके होतास. तू घरून काम करणार होता ना? झालंय सगळं करू. आता नाही करायचं यार मला. मी चाललोय माझ्या क्यू बरोबर. बाय. घाबरली. काय ना, हा? तुला तरीही काळजी घ्यावी लागेल. का? कारण घरी बेबी हत्या आहे. तू क्यूच्या गळ्यात पडशील आणि बेबी हत्या तुला सरप्राईज दे. ए, असेल तुझी आत्या त्या घरात, माझी बेबी पण एक त्या घरात. कळलं? बघून घेईन मी. आणि बाय द वे, मी तिला घेऊन बाहेर चाललो. तरी तुला सांभाळून राहावं लागेल. का ग?
काय ना, जर बाहेरच्यांनी बघितलं आणि घरच्यांना सांगितलं तर तुझ्या बरोबर माझी वरात निघेल. तुझ्या बरोबर परत वरात नको यार. आधी एकदा निघाले, आता परत तुझ्या बरोबर नको वरात. मला सांग, मी गिफ्ट काय घेऊन जाऊ? ते मी सांगू? अरे हा यार, तुला कसं माहिती असणार, अजून एक बॉयफ्रेंड नाहीये तुला. शी डिस्कस्ट. ए चल 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 ए, चल जा तू. अरे हिड चल हिड. वनात ही काय आहे हा? मग काय ग, घरात नुसती बसून असतेस कमळा? तू त्या विमान कंपनीच्या एअर हॉस्टेसच्या इंटरव्ह्यू साठी आलीस ना? मग काही सुद्धा तयारी दिसत नाहीये मला तुझी. ती अशी ओढणारी बॅग, तो स्कर्ट असतो तो, आणि ते पायात मोजे घालतात वगैरे. हे तुला माहितीये की नाही, विमान कंपनीची गाडी एअर हॉस्टेसला घरी न्यायला येते म्हणे. मी फेस पॅक लावला, मला बोलायला लावू नका. काय? मी फेस पॅक लावलाय, मला बोलायला लावू नका. आणि मी इंटरव्ह्यू साठी आलीये, अजून नोकरी मिळायची आहे मला. थांबा, मी तुम्हाला फेस पॅक लावते. अगं नको नको कमळे, अगं काय लावते सगळं? नको, खूप सुंदर दिसत. अगं नको नको, थांब थांब. अगं नको नको नको. अगं कमळे, मी म्हातारी झालेली आहे ग. खूप ब्युटिफुल. अगं आंघोळ झाली माझी, मला परत आंघोळ करावी लागेल. नाही बाबा, मी आतमध्ये जाऊन जरा धुवून येते हे. अहो आता तर लावले, आता काय धुवून? अगं बाई, कसं तरीच होत आहे ग. 2 मिनिटं थांबा. नको नको ग बाई, आई 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 ग, तोपर्यंत काकड्या खातो बाई ग. छे, सिल्कचे कपडे वेगळे काढून ठेवा. आणि तिथे पिशवी आहे बघ, त्याच्यामध्ये इस्त्रीचे कपडे ठेवून दे. आणि जे सिल्कचे कपडे आहेत ना, ते प्रत्येकाचे वेगळे करून ठेव. आणि नंतर प्रत्येकाच्या खोलीत नेऊन दे. हा, आणि तुझे आणि अक्षयचे कपडे तुमच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचे. माई, तुम्ही आज चिंचगुळाची आमटी करणार आहात हो ना? तर चिंच भिजत टाकलीये मी. बर, मी आता पटकन साडी बदलते आणि भाजी घेऊन येते. हो. हा. थांब थांब. हा. लिंब आठवणीने घेऊन ये. हो, हा? आणते आणते. अगं थांब. थांब जरा. माई, अजून काही आणायचंय का? नाही, आज तुझ्याऐवजी अमृत आणेल भाजी. चालेल की. चल अमृता. मृदुला, मी काय म्हणलं ते नीट ऐकलं नाहीस का तू? तुझ्या ऐवजी असं म्हटलंय मी. काय? मला वाटलं माई, आम्ही दोघींनी जाऊन आणायची भाजी. अमृता, हो माई, लगेच घेऊन येते. पण आधी हातातलं काम पूर्ण करायचं. मृदुलाकडनं पैसे घे, पिशवी घे आणि मग जा. हो माई, सॉरी, करते. मृदुला, तू काय शुभी आहेस? बाकीची कामं कर. आणेल ग ती भाजी. हॅलो क्यू क्यू, ऐकून घे प्लीज, कट करू नकोस फोन. ऐकून घे माझं प्लीज. हक्की, डोंट कॉल मी नाव. आय हेट यू यार. यू आय लव्ह यू यार, प्लीज ऐकून घे ना माझं प्लीज. यू आय लव्ह यू, प्लीज असं नको बोलूस. माझं ऐकून तर घे ना प्लीज. तू
कशाला कॉल करतोयस? अमृता प्रेग्नेंट असल्याची न्यूज खरी हे कळलंय मला. सो डोंट कॉल मी. किंवा माझं ऐकून तर घे ना यार, मी तुला सगळं स्पष्ट करून सांगतो. प्लीज लिसन टू मी यार बेबी, प्लीज 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 प्लीज. हे बघ किऊ, मी तुझ्या डॅडला हे मुद्दामून सांगितलं होतं कारण त्यांचा विश्वास पटावा की तुझ्यात आणि माझ्यात तसं काही उरलेलं नाहीये. आणि बघ माझी आयडिया वर्क पण झाली यार. त्याने तुला येऊन सांगितलं की अमृता प्रेग्नंट आहे, सो ते रिलॅक्स झाले असतील ना किऊ, म्हणून मी सांगितलं ग. ऐक ना माझं. तरी पण अक्षय, तू मला इथे एकटीला सोडून गेलास. अगं नाही किऊ यार, हे बघ मी 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 खूप छान डेट प्लॅन केली आहे. तू प्लीज फक्त बाहेर ये. नाही अक्की, आपल्यात पहिल्यासारखं काहीच उरलं नाहीये यार. किऊ सगळं आधी सारखंच आहे ग. आपलं प्रेम पण तसंच आहे, फक्त सिच्युएशन थोडी बदलली आहे. त्या कलाने आपल्याला जरा वागावं लागेल ना किऊ. मी सगळं तुला एक्सप्लेन करतो. फक्त एक काम कर, तू प्लीज तुझ्या लेनच्या बाहेर ये. येशील ना? अमृता, हाय. काय झालंय? तुम्ही टेन्शन मध्ये का दिसताय? आई, मला माहितीये मी पहिल्यांदा अशी प्रॉपर भाजी आणायला चाललीये, पण डोंट वरी, मी आणीन बरोबर. आता काय सांगू तुला हेच मला कळत नाही. बरं जाऊ दे. हे बघ, हे पैसे ठेव. आपल्याकडे दर महिन्याचे भाजीचे पैसे वेगळे ठेवलेले असतात. आता भाजी घेऊन आलीस की माईंना हिशोब द्यायचा. हं? ही लिस्ट आहे भाजीची. कोणाला कुठली भाजी आवडत नाही हे स्पेसिफिक लिहिलंय मी. आणि कुठली भाजी किती आणायची ते सुद्धा लिहिलंय. हे नीट वाच आणि अशीच्या अशी भाजी आण, म्हणजे चुकणार नाहीस. आई, मला खूप गंमत वाटतेय. अहो, माईंनी पहिल्यांदा विश्वासाने एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर. मी आणेन बरोबर, डोंट वरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. कोणती भाजी कशी पारखायची हे अजिबात माहिती नाहीये हिला. तेव्हा कसं काय होणार आहे? तिकडचं साफ करून घे का? माफ करा वसुधा ताई. ते भूक लागली होती ना खूप, त्यामुळे माझं लक्ष गेलं नाही. आता लक्षात आलं. सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही थोडा बिस्किट आहार करा. अहो किती कष्ट करताय सकाळपासून. मी एकटी राबते हो या घरात. बाकी सगळे ना आयत्या बिळावर नागोबा आहेत. असंच असतं जगात वसुधा ताई. वास्तविक तुम्ही सिंहासनावर बसून इतक्या हुकूम सोडायला पाहिजेत. आणि बाकीच्या चिल्लर माणसांनी करायला पाहिजेत असली सटर फटर काम. पण मला एक कळत नाही, तुम्ही हे सगळं ऐकून का घेता? काय ऐकून घेत असेल सांगा? काय ऐकून घेत असेल सांगा? ग्रह तारे. माणूस गुणांनी कितीही बलाढ्य असला आणि ग्रह ताऱ्यांची साथ त्याला नसेल तर त्याचं डायरेक्ट माकड होऊन जातं. आणि त्याला ही असली सटर फटर कामं करावी लागतात. असेल ना, पण असेल. अशा ग्रहांना आपल्या तारावर नाचवण्याचं पण काहीतरी असेल ना. असेलच ना. कसं बोलला? पण हे तुम्ही नाही बोलला. हो नाही, शपथ मीच बोलले, तुम्ही नाही बघायचं. नाही, तुमच्यातली राणी बोलली. महाराणी. आणि महाराणीचं कसं असतं?
महाराणींचा शब्द अंतिम, महाराणींची सत्ता अंतिम, महाराणींचा हुकूम अंतिम. बाकी सगळं क्षुल्लक. ते क्षुल्लक बिस्किट राहिले आहे तेवढे संपवा. हो. कारण आता तेच आमच्या राज्यात आहे. पण ज्या क्षणी आमच्या राज्यात कंठा येईल तेव्हा तो आपणास देण्यात येईल. वा वा वा. आपण आम्हाला काहीतरी उपाय सांगणार होतात, सत्ता हातात यावी म्हणून. सांगा, बोला 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 ना बोला. आपण बिस्किट खाल्ले आहे क्षुल्लक, हाड नव्हे घशात अडकायला. नाही तसं नव्हे. मी म्हटलं होतं ना आपणास 2-2.5 लाख रुपये खर्च येईल. थोडस महागडं व्रत आहे. म्हटलं तुम्हाला नाही परवडलं. नाही परवडलं गुस्ताख. नाही परवडलं कंगाल समजता का या राणीला? नाही 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 असं कसं म्हणेन मी. मग उपाय सांगा, ताबडतोब उपाय सांगा. तुमच्या एक लक्षात आले का? काय? माझ्या डोक्यावरून फारच पाणी गेले आहे. हो. या नवीन नवीन सुना येतात त्यांच्यासमोर माझा अपमान मी करतात. तेच कसंही म्हणतोय. बोलतात. मग हे नाही मला, चुकीचं आहे. मग हे खूप चुकीचे. तुम्हाला पटतंय की मग नाही? तेच मग सांगतोय. ताबडतोब उपाय सांगा. खर्चाचा आकडा सांगा राजवैद्य. ताबडतोब उपाय करायला हवे. सत्तेचे सगळे लगाम आम्हाला आमच्या हातात घ्यायला हवे. वा. जर तसे झाले नाही तर आपणावर आसूर ओढण्यात येईल. कसं आहे म्हणजे सुरुवातीला 1 लाख रुपये लागतील, नंतर 50,000 रुपये लागतील, मग बाकीचे हळूहळू मागून घे. ठीक आहे, आपण अजून इथे हात बांधून उभे आहात. आम्हाला वाटले आपण कामास लागला असाल. ठेवा ते इकडे. हो कामास लागा. हो. निघा नाही तर परत पुन्हा आसू. नको 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 नको. जो हुकुम मेरे अक्का. अक्का. महाराणी. निघा राजवैद्य. हो कंठा आपली वाट बघत आहे. चालेल. खायला प्यायला काय नाही असं नाही करायचं माई. कच्ची बोलणार की तुमच्याशी मी. तिकडचं साफ करून घे का? ओ हॅलो हिरो. हियू, अरे तू सॉरी यार, मी तुला बघितलंच नाही. थँक्यू. बोल कशाला बोलवलेलं इथे? हियू, तू आता असं बोलणार आहेस का माझ्याशी? प्लीज ना यार. मग कसं बोलू? ओ हाय अक्षय, कसा आहेस? लॉंग टाइम नो सी असं बोलू? हियू प्लीज ना यार. सॉरी सॉरी. नाही नाही, तू आधी मला माफ कर. कशा मी सोडणार नाही. नाही नाही प्लीज 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 पाया सोड प्लीज. पाया पडतो यार. अरे सारखी बोल बरं माझ्याशी प्लीज. बोल 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 बोल. ओके ओके नमस्कार. ओके ओके नक्की माफ केलं? ओके. बघा. येस 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 माफ केलं. थँक्यू. थँक्यू सो मच. चला आता. चल 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 चल. बस 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 बस. माझी चिठ्ठी आहे चिठ्ठी. हो अहो थांबा. अहो चिठ्ठी आहे माझी. थांबा. माई, अमृता भाजी आणायला गेलीये खरं, पण मला खरंच खूप टेन्शन आहे. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. जशी आणेल तशी आपण करून खायची. ती पण खाईलच ना. त्याच्याशिवाय कळणार कसं तिला? काय कधीतरी समजायलाच हवं. अगं मला नाही का जिजीने सांभाळून घेतलं आणि मी तुम्हाला. तसंच आहे. हा तरी बरं आपल्याला आपल्या आई वडिलांनी बरंच काही शिकवलं होतं. माई ती येईपर्यंत निदान मी कुकर तरी लावते. हो हो आले. वरण पण लावून टाक. म्हणजे लगेच मी आमटी करून टाकेन. अरे आता काय करू मी? आईने चिठ्ठीवर सगळ्यांच्या फेवरेट भाज्या लिहिलेल्या आणि किती क्वांटिटी आणायची हे पण लिहिलेलं. एक मिनिट, मूर्ख आहेस का अमृता? आईंना फोन करून विचार ना सरळ.
मृदुला फोन वाजतोय का तुझा? एम कुठला ऐकायला खाली? हॅलो 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 आई. अगं मी माई बोलतेय. अमृता ना? माई बोला ना. काय ग, काही काम होतं का मृदुलाकडे? मला सांग, मी तिला निरोप देते. ती कुकर लावायला गेली. ऍक्च्युली बाबांचा जो सिल्कचा कुर्ता आहे ना, तो आमच्या रूम मध्येच राहिलेला. आईंना द्यायचा विसरले, ते सांगायलाच मी फोन केला. अगं बाई, एवढंच ना? सांगते हो, सांगते निरोप. बरं, मग ठेवते मी फोन. काय करू?